दरम्यान मराठा महामोर्चाने मुंबईत ठिकठिकाणी ट्रॅफिक झालेलं असलं तरी योग्य ट्रॅफिक नियंत्रणामुळे मुंबईतल्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये मात्र अजिबात गर्दी दिसून येत नाहीये। तिथली स्थिती काय आहे सांगतोय अमेय राणे। क्रांती दिनाच्या निमित्त आज मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचा एल्गार घुमताना पाहायला मिळणार आहे। मी सध्या मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट परिसरात उपस्थित आहे आणि 11 वाजण्याच्या सुमारास भायखळा इथून मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात होईल। त्यानंतर जे फ्लायओव्हरच्या वरून आणि खालून दोन्ही ठिकाणाहून हा मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने निघेल। आपण बघू शकतोय की नेहमी वाहनांच्या गर्दीनं व्यस्त असणारा हा क्रॉफर्ड मार्केटचा नाका आज मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणेने पूर्णपणे सज्ज आहे। इतरत्र आणि बेशिस्तीने इथं वाहनं पार्क केली जातात ती आज कुठेही दिसत नाहीयेत। एका रांगेत वाहनं पार्क केलेली आहेत। मुंबई पोलिसांचा देखील मोठा चोख इथे बंदोबस्त केलेला आहे। त्याचबरोबर पालिकेचे सफाई कर्मचारी देखील आज सकाळपासूनच पहाटेपासूनच या संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण परिसर हा स्वच्छ केला जातोय। क्रॉफर्ड मार्केटच्या खालून सीएसटीच्या दिशेने जाणारा हा रस्ता जो आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे। मोर्चाच्या संपूर्ण वेळेत हा रस्ता बंद राहील, त्यामुळे लोकांना पर्यायी जो व्यवस्था आहे त्याच मार्गाचा वापर सीएसटी आणि चर्चगेट किंवा गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने जाताना करावा लागेल। महाराष्ट्रात 2016 पासून या मोर्चाला सुरुवात झाली। महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणाहून आज हा मोर्चा आता मुंबईत पोहोचलेला आहे आणि अपेक्षा आहे की इतर मोर्चांच्या तुलनेत मुंबईच्या या विराट मोर्चाला लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहतील। कॅमेरामन नारायण परमार, अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई।